this chapter, I have 1 by TS. what? Hello, my voice is audible properly to all. Okay, so Yes, ma'am. I will add these new notes for chapter number 6 in your study material. Just some diagrams I want to make it more dark. आता ह्या लास्ट इयरच्या स्टुडंटच्या नोटबुक मधून स्कॅन केलेले आहेत मी. ओके, ह्याच्या आधी जे तुम्हाला शिकवलं ते थोडंसं हँडरायटिंग समजत नसेल, सो दिस वन इट इज क्वाइट गुड अँड यू विल अंडरस्टँड इट प्रॉपरली. डायग्राम्स मी शक्यतो पेनाने परत डार्क केलेले आहेत, फक्त लास्टच्या काही डायग्राम्स आहेत, लास्टचे जे अजून 1-2 पॉइंट्स आहेत त्याच्या, that also I will highlight with sketch pen like this, and I will add this material, add this PDF in your study material. किंवा आता जसे आहे तसे तुम ऍड करते आणि लास्टचे जे पॉइंट्स आहेत ते हायलाइट केल्यानंतर once again I will exchange it. Okay, so if we see the points in chapter number 6, we have seen up till now the basic points. आधी आपण आता जे पॅम, पीपीएम आणि पीडब्ल्यूएम ह्याचं जे सुरुवातीला बघितलेलं आहे त्याच्या त्या रिस्पेक्टिव्ह शीट्स मी ऍड केलेल्या आहेत. ओके, सो आय डोंट थिंक देर इज एनी प्रॉब्लेम विथ रिस्पेक्ट टू दॅट. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय की हे क्लासच्या नोट्स कंबाईन सोडून सुद्धा प्रत्येक लेक्चर नंतर जी लिंक केलेली आहे टेस्ट क्लास नोट्स मध्ये तीच तुम्ही त्या पर्टिक्युलर पॉइंट साठी रेफर करा. सो पॅम, पीपीएम, पीडब्ल्यूएम इन डिटेल वी हॅव सीन, कंपॅरिझन ते तिन्ही मधलं बघितलंय आपण. Then we have seen the sampling theorem or sampling process. Sampling process is the process of converting the this continuous signal in the form of the discrete signal, and this del of t that is representing the carrier pulses. मग त्याच्यामध्ये 3 केसेस बघितल्यात आपण, एक्झॅक्ट, ओव्हर आणि अंडर सॅम्पलिंग. देन Nyquist rate of sampling definition बघितली. TS is given by 1 by twice of FM because TS is 1 by FS. Then Nyquist time interval आपण बघितले. Nyquist interval म्हणजे 2 सेम पोझिशन असलेल्या पॉइंट मधलं डिस्टन्स, आणि हे जे पुढचं डिस्टन्स दाखवलेलं आहे दॅट इज ऍक्च्युअली T. Okay, so T is indicating duration of the pulse, or that symbol it is also noted by the or that thing it is also noted by the symbol that is called as tau. So this is not exactly T, this symbol is somewhat different, that is indicating duration of the pulse. Okay, means on time of the pulse it is indicated by this tau. Okay, then today we are going to see the types of sampling. Okay, so try to understand. आतापर्यंत आपण सॅम्पलिंगची बेसिक कन्सेप्ट बघितली. टुडे वी आर गोइंग टू सी व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ द सॅम्पलिंग. सो देर आर मेनली 2 टाइप्स ऑफ सॅम्पलिंग विच आर युज्ड फॉर पल्स मॉड्युलेशन, नॅचरल सॅम्पलिंग आणि फ्लॅट टॉप सॅम्पलिंग. ओके, so 2 types of sampling are there in our syllabus, flat top sampling and second one it is the natural sampling. So we will see what is the difference between the flat top sampling and natural sampling. आता सगळ्यांना sampling चा concept समजलाय? Whether all of you are clear with the concept of sampling? Sampling मध्ये काय होतं? What that process is doing? Sampling process. What is the basic function of sampling process? कशाचं कशामध्ये कन्वर्जन होतं सॅम्पलिंग मध्ये? yes, give the answers. कंटिन्युअस सिग्नलचं डिस्क्रीट सिग्नल मध्ये. कंटिन्युअस सिग्नलचं डिस्क्रीट मध्ये कन्वर्जन होतं. मग सॅम्पलिंग मधले 2 टाइप आपल्याला सिलेबस मध्ये बघायचे आहेत, नॅचरल सॅम्पलिंग आणि फ्लॅट टॉप सॅम्पलिंग. बेसिक कन्सेप्ट सेम आहे, फक्त जी सॅम्पल होऊन आउटपुटला मिळणारी वेव्हफॉर्म आहे ती नॅचरल सॅम्पलिंग मध्ये आणि फ्लॅट टॉप सॅम्पलिंग मध्ये वेगळी मिळते आपल्याला. ओके, सो द नेचर ऑफ द वेव्हफॉर्म इज डिफरंट इन नॅचरल सॅम्पलिंग अँड इन फ्लॅट टॉप सॅम्पलिंग. आता याच्यामध्ये थेरॉटिकल डिस्क्रिप्शन बघायच्या आधी
मी तुम्हाला त्याच्या डायग्राम्स दाखवते सो दॅट यू विल अंडरस्टँड व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन नॅचरल सॅम्पलिंग अँड फ्लॅट टॉप सॅम्पलिंग. ओके, सो टू टाइप्स नॅचरल सॅम्पलिंग. फर्स्ट वी विल सी नॅचरल सॅम्पलिंग. आता कुठलं जरी सॅम्पलिंग असेल किंवा कुठलाही टाइप असेल सॅम्पलिंगचा तरी our modulating signal is going to be in the analog form and this carrier signal is in the form of digital signal. बघा आता इथं मग पहिला modulating signal analog signal दाखवलेला आहे. Carrier signal is nothing but it is in the form of pulses. मग पॅम मध्ये जी काही ओरिजिनल वेवफॉर्म असते, आपण जे पॅम ची वेवफॉर्म बघितली, now all of we have seen that PAM waveform. So if you remember, otherwise I will just show it. जी काही रेग्युलर वेवफॉर्म असते पॅम ची त्याच्यामध्ये जो सॅम्पल्ड सिग्नलचा शेप असतो that sampling is nothing but it is the natural sampling. नॅचरल सॅम्पलिंग का म्हणलेलं आहे त्याला? आता आपण पॅम ची वेवफॉर्म जी आधी बघितली आहे ती जस्ट मी कंपॅरिझन साठी ओपन करते सो दॅट यू विल अंडरस्टँड. हे आपण पॅमच्या कन्सेप्ट इथं बघितलेल्या आठवेल तुम्हाला वेवफॉर्म पाहिल्यावर. सो दिस इज द वेवफॉर्म दॅट वी हॅव सीन फॉर पल्स एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन कन्सेप्ट. आता इथं बघा कसं आहे, मॉड्युलेटिंग सिग्नल कॅरियर सिग्नल ह्याचं मल्टिप्लिकेशन होतं. आउटपुटला जी काही सॅम्पल्ड सिग्नल, हा जो मिळालेला सिग्नल आहे दॅट इज नथिंग बट सॅम्पल्ड सिग्नल. ह्या सॅम्पल्ड सिग्नलचं एम्प्लिट्यूड कशाच्या अकॉर्डिंगली चेंज होत आहे? इट इज सेम एज दॅट ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल. मग ही पल्स जेव्हा 1 असेल तेव्हा ह्याचा एम्प्लिट्यूड सेम मॉड्युलेटिंग सिग्नल नुसार चेंज होतं. ही पल्स जेव्हा 0 असेल तेव्हा ह्याचं एम्प्लिट्यूड काय असतं? 0. बघा आता इथे ही पल्स 1 आहे, हिअर ड्युरेशन इज सेम, दिस एम्प्लिट्यूड इट इज सेम एज एम्प्लिट्यूड ऑफ दिस मॉड्युलेटिंग सिग्नल. 0 ला काय आलं परत? 0. इथं परत नेक्स्ट पल्सच्या ऑन टाइमला काय आलं? दिस एम्प्लिट्यूड ऑफ दिस पल्स इज सेम एज मॉड्युलेटिंग सिग्नल. म्हणजे इथे एक तुम्हाला स्लोप दिसतोय किंवा एक कर्व दिसतोय. हा कर्व काय दिसतोय इथं? कारण हे एम्प्लिट्यूड पल्सच्या ऑन पिरियड मधला एम्प्लिट्यूड ऍज इट इज मॉड्युलेटिंग सिग्नलच्या व्होल्टेजला फॉलो करतोय. त्यामुळे इथं आपल्याला इथे एक कर्व दिसतो, इथं एक कर्व दिसतो, इथं कर्व दिसतो, इथं कर्व दिसतो आणि हे नॅचरली मॉड्युलेटिंग सिग्नलला फॉलो करतं. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज द नॅचरल सॅम्पलिंग. So whatever is the original waveform of pulse amplitude modulation signal, that is nothing but concept of the natural sampling. Okay, so I will show you some more diagrams so that you will understand it. See here. This is one more diagram for natural sampling. This is modulating signal. This is carrier signal. आणि इथं बघा हे जे आहे हा पोर्शन हा इथं फ्लॅट आहे का कर्वड आहे? पल्सच्या ऑन पिरियडचं एम्प्लिट्यूड एका फ्लॅट लाईननी इंडिकेट केलंय का कर्व आहे तिथं प्रत्येक वेळेस पल्सच्या ऑन पिरियडच्या एम्प्लिट्यूडला? सांगा मला. द सरफेस इज फ्लॅट और इट इज कर्व्ड फॉर दिस नॅचरल सॅम्पलिंग? कर्व आहे तिथं. का कर्व आहे? कारण हे जे एम्प्लिट्यूड आहे हे सेम मॉड्युलेटिंग सिग्नलला फॉलो करतंय. ह्या डायग्राम मध्ये जर आपण कम्पेअर करून बघितलं, इतर लार्ज करते मी थोडी डायग्राम. बघा आता इथं ही पल्सची ऑन पिरियड, ऑफला तर प्रश्नच नाही. इथं 0 असतं तेव्हा इथं काय मिळणार आहे? 0. पण इथं 1 आहे तेव्हा इथं जेवढं एम्प्लिट्यूड आहे सेम इथं कॉपी झालेलं आहे. ह्या रेंजसाठी इथं जेवढं आहे सेम तेवढं आपल्याला इथं मिळते. इथं सुद्धा हे जेवढं वर असेल त्या पल्ससाठी तेवढं आपल्याला मिळते. म्हणजे इथं कर्वड शेप आहे. जे काही सॅम्पल करून आपल्याला आउटपुट मिळालेलं आहे त्याच्यामध्ये एम्प्लिट्यूड हे फ्लॅट नसून तिथं काय आहे? दॅट इज कर्वड. आणि तो कर्व कशामुळे मिळतो आपल्याला तिथं? बिकॉज इट इज नॅचरली फॉलोइंग द मॉड्युलेटिंग सिग्नल्स एम्प्लिट्यूड. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज द नॅचरल सॅम्पलिंग. ओके, इथं बघा प्रत्येक ठिकाणी कर्व दिसतोय. हे झालं कन्सेप्ट नॅचरल सॅम्पलिंगचा. आणि फ्लॅट टॉप सॅम्पलिंग मध्ये काय होतं? सो हिअर इफ यू सी द डायग्राम, दिस इज मॉड्युलेटिंग सिग्नल, दिस इज कॅरियर सिग्नल. ह्या मॉड्युलेटिंग सिग्नलचं सॅम्पलिंग झालेलं आहे.
इथं सुद्धा पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेटेड सिग्नलच आउटपुटला आपल्याला मिळतो. फक्त काय डिफरन्स आहे ह्या दोन डायग्राम मध्ये सांगा मला. सपोज बघा आता ही नॅचरल सॅम्पलिंगची डायग्राम आहे. सपोज दिस इज y ऑफ t. हा पहिला सिग्नल म्हणू आपण. और दिस इज डायग्राम A अँड दिस इज डायग्राम B. दोन्ही मध्ये आउटपुटला आपल्याला सॅम्पल्ड सिग्नल मिळालेला आहे. फक्त डायग्राम A आणि B मध्ये काय डिफरन्स आहे? काय डिफरन्स दिसतोय तुम्हाला ह्या दोन मध्ये बघा. वन्स अगेन आय विल शो यू. यू जस्ट वॉच इट फॉर 1 मिनिट. हे नॅचरल सॅम्पलिंगचं आउटपुट आहे. ही जी वेव्हफॉर्म दिसते इथं लास्टला आपल्याला ही नॅचरल सॅम्पलिंगचे मॉड्युलेटिंग सिग्नल अॅनालॉग फॉर्म मध्ये, कॅरियर सिग्नल पल्सेसच्या फॉर्म मध्ये. आणि इथं काय मिळाले आपल्याला? सॅम्पल्ड सिग्नल. इथं हे कर्व आलेले आहेत प्रत्येक ठिकाणी, कारण ते नॅचरली ह्याला फॉलो करते म्हणून ह्याला काय म्हणलेलं आहे? नॅचरल सॅम्पलिंग. ही झाली नॅचरल सॅम्पलिंगची डायग्राम. फ्लॅट टॉप सॅम्पलिंग इथं बघा, मॉड्युलेटिंग सिग्नल अॅनालॉग फॉर्म मध्ये आहे, कॅरियर सिग्नल इज इन द फॉर्म ऑफ पल्सेस. आणि सॅम्पल्ड आउटपुट इथं सुद्धा मिळालेलं सॅम्पल्ड आउटपुटच आहे. वर्किंग प्रिन्सिपल सेम. ऑफ पिरियड असतो तेव्हा अँप्लिट्यूड 0, ऑन पिरियड असतं तेव्हा अँप्लिट्यूड इट इज सेम एज मॉड्युलेटिंग सिग्नल. फक्त दोन डायग्राम मध्ये काय डिफरन्स दिसतोय तुम्हाला? What is the difference in the two diagrams? आता इथं सॅम्पलिंगची जी डायग्राम आहेत. हा 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 येस टेल. आता हा इंटरवल आहे, पल्सच्या ऑन पिरियडचा इंटरवल. आता सपोज इथं ह्याचं व्होल्टेज आहे 1 व्होल्ट. इथं असेल 1.2, 1.3, 1.4, 1.5, 1.678 आणि इथं 2. म्हणजे इथं ही जी व्होल्टेजची रेंज आहे ती किती ते किती व्हेरी होतीये? 1 व्होल्ट ते 2 व्होल्ट. मग नॅचरल सॅम्पलिंग मध्ये ऍज इट इज ती व्होल्टेज रेंज आपण घेतलेली आहे 1 to 2. मग तो ऍज इट इज दाखवलेला आहे. पण ह्या समजा आता 10 व्हॅल्यूज आहेत व्होल्टेजच्या. मग ह्याचं 10 व्हॅल्यूजचं ऍव्हरेज म्हणजे सपोज आता मी इथला स्टार्टिंग पॉईंट 1 व्होल्टचा आहे आणि लास्ट पॉईंट 2 व्होल्टचा आहे. ह्याचं जर ऍव्हरेज घेतलं तर मला ऍव्हरेज व्होल्टेज किती मिळेल? इथं कसं कर्वच दाखवलाय तो ऍज इट इज, स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट ऍज इट इज इथल्यानुसार इथं मी त्याला फॉलो केलं. त्यामुळं ही व्होल्टेज रेंज किती आली? सपोज 1 व्होल्ट ते 2 व्होल्ट. मग फ्लॅट टॉप सॅम्पलिंग मध्ये काय केलं जातं? हे ऍज इट इज एवढा पोर्शन कर्वच्या किंवा कर्व मध्ये न इंडिकेट करता ही जे काही लाईन आहे या प्रत्येक पॉइंटला काहीतरी व्होल्टेज आहे. मग ह्या स्टार्टिंग व्होल्टेज आणि एंड व्होल्टेज याचं ऍव्हरेज घेतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आता तुम्हाला सांगितलं इथं जर स्टार्टिंग व्होल्टेज मी 1 व्होल्ट म्हणलं, आय विल एनलार्ज इट. हे बघा आता इथं ही व्होल्टेजची रेंज आहे. सपोज हा स्टार्टिंग व्होल्टेजचा पॉईंट 1 व्होल्ट आहे आणि लास्टचं व्होल्टेज आहे 2 व्होल्ट. तर ह्या लास्ट पॉइंट आणि स्टार्ट पॉइंट ह्या 2 व्होल्टेजचा ऍव्हरेज घेतात. सो व्हॉट ऍव्हरेज यू विल गेट? सपोज दिस इज 1 व्होल्ट अँड दिस इज 2 व्होल्ट. ह्याचं जर ऍव्हरेज व्होल्टेज मला एक घ्यायचं म्हणलं तर किती येईल त्याची ऍव्हरेज व्हॅल्यू? 1.5. 1.5 व्होल्ट. मग फ्लॅट टॉप सॅम्पलिंग मध्ये काय करतात की इन्स्टेड ऑफ शोईंग ऑल दिस पोर्शन इन द फॉर्म ऑफ वेव्ह, ह्याचं स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंट ह्या पॉइंटचं ऍव्हरेज घेतात. आणि इथं मग इथं ह्याची पोझिशन कुठं चेंज होईल? 1.5 आणि तिथं ते फ्लॅट लाईननी इंडिकेट करतात. सो दॅट आय विल शो यू. सी द डिफरन्स. इथं बघा काय केलेलं आहे. म्हणजे इथं 1 व्होल्ट होता आणि इथं 2 होता. त्याचं काय घेतलं आपण? दोन्हीचं ऍव्हरेज घेतलं आणि 1.5 व्होल्ट वरती त्या पल्सच्या ड्युरेशनच्या ऑन पिरियडला प्रत्येक ठिकाणी किती राहतं त्याचं व्होल्टेज? 1.5 व्होल्ट. म्हणजे लक्षात येतोय का डिफरन्स? नॅचरल सॅम्पलिंग मध्ये सगळे व्होल्टेजेस ऍज इट इज फॉलो होतात म्हणूनच त्याला नॅचरल सॅम्पलिंग म्हणतो आपण. आणि फ्लॅट टॉप सॅम्पलिंग मध्ये काय होतं? सगळ्या व्होल्टेजच्या रेंजेस इंडिकेट न करता त्या व्होल्टेज रेंजचं ऍव्हरेज घेतलं जातं. ऍव्हरेज कसं घेणार आपण? मॅक्झिमम व्हॅल्यू प्लस मिनिमम व्हॅल्यू डिवायडेड बाय 2. मग त्याचं ऍव्हरेज व्होल्टेज जेवढं येईल तेच ऍव्हरेज व्होल्टेज त्याच्या पल्स ऑनच्या सगळ्या ड्युरेशनला तिथं
इंडिकेट करतो आपण. आर यू गेटिंग दिस कन्सेप्ट फ्लॅट टॉप सॅम्पलिंग? इज इट क्लिअर? वी विल टेक द एक्झाम्पल ऑफ अनदर पल्स. आता फर्स्ट पल्सचं बघितलं आपण. आता सेकंड पल्स बघा. दोन्हीकडे मॉड्युलेटिंग सिग्नल आणि कॅरियर सिग्नल सेम आहे नॅचरल सॅम्पलिंग मध्ये आणि फ्लॅट टॉप सॅम्पलिंग मध्ये. आता इथं ही सेकंड पल्स आहे. या सेकंड पल्सचं अँप्लिट्यूड इथं बघा सेम ह्याला फॉलो करेल. मग सपोज इथं जर मी हे 3 व्होल्ट म्हणलं आणि इथं हे 4 व्होल्ट म्हणलं तर इथं ॲज इट इज तो मॉड्युलेटिंग सिग्नलचा पाथ फॉलो करतोय. त्यामुळे इथं तो कर्वच्या फॉर्म मध्ये इंडिकेट झालाय. मग फ्लॅट टॉप सॅम्पलिंगची वेवफॉर्म काढायत किंवा फ्लॅट टॉप सॅम्पलिंग मध्ये काय डिफरन्स येईल किंवा काय करावं लागेल फ्लॅट टॉप सॅम्पलिंग साठी ह्या पोर्शनला आपल्याला ह्याला जर आपल्याला फ्लॅट टॉप सॅम्पलिंग मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर व्हॉट वी हॅव टू डू इन दिस केस? काय होईल फ्लॅट टॉप सॅम्पलिंगच्या कन्सेप्ट मध्ये? कसा इंडिकेट केला जाईल हा पोर्शन? ॲज इट इज असाच दाखवणार का आपण? येस सागर. फ्लॅट टॉप सॅम्पलिंग मध्ये काय करावं लागेल? हे 3 व्होल्ट आहे आणि हे 4 व्होल्ट आहे. तर फ्लॅट टॉप सॅम्पलिंग मधल्या पल्सचा अँप्लिट्यूड सेम असंच राहील का? ह्या कर्व नुसारच राहील का फ्लॅट टॉप सॅम्पलिंग मध्ये आउटपुटची वेवफॉर्म? No. What we have to do? Yes, what we have to do in that case? Average. Yes, Saili. Can you give the त्याचा answer? अवरेज घ्यायचं. याचा ॲव्हरेज घ्यायचा म्हणजे 3 आणि 4 असेल तर 3.5. मग 3.5 व्होल्टेज वरतीच पूर्ण त्या पल्सचा अँप्लिट्यूड कॉन्स्टंट राहते. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ फ्लॅट टॉप सॅम्पलिंग. बघा आता इथं प्रत्येक वेळेस ऑन पिरियड ऑफ पिरियड सेम आहे. त्याच्या विड्थ मध्ये कुठेही चेंज नाही. फक्त अँप्लिट्यूड जे आहे ते ॲज इट इज मॉड्युलेटिंग सिग्नलला फॉलो न करता काय केलेलं आहे तिथे त्या अँप्लिट्यूडचं ॲव्हरेज घेतलेलं आहे आपण आणि ते ॲव्हरेज व्होल्टेज प्रत्येक टी ऑन टाइमला सेम राहतं. ओके, हिअर ऑल्सो. आता नेक्स्ट जी पल्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा इथं जे काही असेल ओके ह्या पल्सची रिलेटेड इथं ह्याचं जे काही व्होल्टेज रेंज असेल त्या दोन्ही रेंजचं इथं ॲव्हरेज घेतलं जातं आणि तेवढी व्हॅल्यू इथं प्रत्येक टी ऑन पिरियडला सेम इंडिकेट केली जाते त्या पोर्शनसाठी. ओके, हिअर ऑल्सो इट विल बी सेम. म्हणजे आधी नॅचरल सॅम्पलिंगचीच वेवफॉर्म आपल्याला ड्रॉ करायची आणि नंतर जे काही त्याचं व्होल्टेज रेंज बघून त्याचा एक साधारण सेंटर पॉइंटला त्याचं ॲव्हरेज येतं ऑन अँड ॲव्हरेज and there you have to draw the waveform. Okay, so that is the difference between natural sampling and flat top sampling. So in exam the question may be asked, explain the concept of natural sampling and flat top sampling. त्याच्यामध्ये काय मॅथमॅटिकल इक्वेशन वगैरे लिहायचे नाहीयेत आपल्याला. नोटबुक मधलाच आपण बघूया तो पॉइंट. Just for your more understanding, I have referred the diagrams from internet. Okay, so we will see that point from our notebook. So two types of sampling we have to see, natural sampling and flat top sampling. What is the difference in that two types? Can anyone tell? काय डिफरन्स आहे दोन्ही मध्ये? Am I audible? Yes, ma'am. What is the difference in natural sampling and flat top sampling? जे समजलं असेल ते सांगा. Let it be wrong, let it be in simple words. वेवफॉर्म कन्सेप्ट तर दोन्ही मध्ये सेम आहे. बेसिक कन्सेप्ट सेम आहे. मॉड्युलेटिंग सिग्नल अॅनालॉग फॉर्म मध्ये आहे, कॅरियर सिग्नल हा डिजिटल फॉर्म मध्ये आहे. मग फक्त डिफरन्स काय आहे नॅचरल सॅम्पलिंग आणि फ्लॅट टॉप सॅम्पलिंग मध्ये? नॅचरल सॅम्पलिंग मध्ये कर्वड असतात म्हणजे त्याचा प्रत्येक पॉइंटचं व्होल्टेज कन्सिडर केलं जाते आणि फ्लॅट टॉप सॅम्पलिंग मध्ये त्याचा ॲव्हरेज काढून ते फक्त दिलं जाते. ओके, दॅट इज द ओनली डिफरन्स. त्याचं फक्त आपल्याला काय बघायचंय तिथं डिस्क्रिप्शन आणि त्याच्या रिस्पेक्टिव्ह वेवफॉर्म. बघा आता इथे नॅचरल सॅम्पलिंग मध्ये मॉड्युलेटिंग सिग्नल घेतलाय, इथं कॅरियर घेतलाय, इथं काय केलेलं आहे
0 असेल ह्याचं व्होल्टेज तेव्हा इथं 0, जेव्हा ऑन पिरियड असेल तेव्हा इट इज सेम, इथं कर्व दिसतोय, इथं कर्व दिसतोय, इथं कर्व दिसतोय. सो दॅट इज नॅचरल सॅम्पलिंग. आणि फ्लॅट टॉप सॅम्पलिंग मध्ये काय केलेलं आहे, और इन सिंपल वर्ड्स वी कॅन से whatever is the natural sampling waveform that is same as that our pulse amplitude modulation waveform. आपल्या PAM ची जी waveform आहे that is the simple example of natural sampling. Okay, so here the description is given. In natural sampling, the pulses are having amplitude same as modulating signal. The amplitude of pulse is having multiple values आहेत ह्या रेंज मध्ये. Then TS, that is time interval between the pulses, and T is the pulse duration. Okay, because somewhere the TS and T, that terms are indicated. So to get the natural sampling waveform, modulating signal and carrier signal are applied as input to the multiplier. ह्याच्या आधी मी तुम्हाला एक ब्लॉक डायग्राम दाखवली होती. सॅम्पलिंगची ब्लॉक डायग्राम काय आहे. मल्टिप्लायर तिथे यूज केलेला असतो, and which two signals are given as input to the multiplier? मॉड्युलेटिंग सिग्नल अँड कॅरियर सिग्नल. आणि आपल्याला आउटपुटला काय मिळतं तिथं? पॅम सिग्नल. सो दॅट पॅम सिग्नल इज नथिंग बट इट इज एक्झाम्पल ऑफ नॅचरल सॅम्पलिंग. आता नॅचरल सॅम्पलिंग मध्ये काय होतं की ह्याचं डिमॉड्युलेशन करणं खूप वेळा अवघड पडतं. त्यामुळं अनदर टाइप ऑफ सॅम्पलिंग ऑल्सो इट इज रेफर्ड विच इज कॉल्ड एज द फ्लॅट टॉप सॅम्पलिंग. सो व्हॉट इज डन इन फ्लॅट टॉप सॅम्पलिंग? It is a sampling technique in which average value of pulse amplitude is calculated and it is assigned to the pulse amplitude. ह्या रेंजचं जे काही ॲव्हरेज असेल ते ॲव्हरेज व्होल्टेज आपण कन्सिडर करतो आणि ते ॲव्हरेज व्होल्टेज कॉन्स्टंट राहतं त्या पल्सच्या ड्युरेशनसाठी. As the pulse is obtained in flat shape, it is called as the flat top sampling. या पल्सचा जो टॉप आहे or whatever is the surface of the pulse that is remaining flat, that's why it is called as the flat top sampling. इथं आता कॅरियर आणि मॉड्युलेटिंग सिग्नल सेपरेटली काढलेले नाही आहेत बिकॉज दोज आर सेम. सो अगेन यू हॅव टू ड्रॉ दिस मॉड्युलेटिंग सिग्नल, कॅरियर सिग्नल, आणि इथं काय होईल, फक्त हे असं कर्वच्या ऐवजी इथं हे फ्लॅट राहील त्या प्रत्येकाचा सरफेस. ओके, सो इन एक्झाम जस्ट वन केअर यू हॅव टू टेक. वॉटर मॉड्युलेटिंग सिग्नल अँड कॅरियर सिग्नल ह्याच्या इथं जेवढ्या व्हॅल्यू घेताय तुम्ही नॅचरल सॅम्पलिंग मध्ये त्याच व्हॅल्यू घेऊन ती डायग्राम किंवा एक्झाम मध्ये तुम्ही असंही करू शकता. ही जी नॅचरल सॅम्पलिंगची वेव्हफॉर्म काढली आहे त्याच्या खालीच ह्याचा ॲव्हरेज कन्सिडर करून म्हणजे वेव्हफॉर्म मध्ये ह्या वेव्हफॉर्मच्या कंटिन्युएशन मध्येच ही तुम्ही त्याची इक्विव्हॅलंट फ्लॅट टॉप सॅम्पलिंगची डायग्राम काढू शकता. ओके, दॅट इज द ओनली डिफरन्स. ह्याच्यामध्ये काय आपल्याला सर्किट डायग्राम बघायची नाहीये कुठलीही, हाऊ द किंवा ब्लॉक डायग्राम बघायची नाहीये. हाऊ द नॅचरल सॅम्पलिंग इज प्रोड्यूस and how the flat top sampling is produced. Just we have to see that these are the two types of sampling methods and the difference is just in their waveforms. Okay, मग ह्याच्यामध्ये ह्या सॅम्पलला आपल्याला होल्ड करावं लागतं. त्यामुळं सॅम्पल अँड होल्ड सर्किट आपण फ्लॅट टॉप सॅम्पलिंगच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी यूज करतो. फॉर एक्झाम्पल आता इथं बघा, इथं हे इथून इथं असं व्हेरी होतंय कंटिन्युअस, आणि फ्लॅट टॉप सॅम्पलिंग मध्ये काय आहे, ही जी काय ॲव्हरेज व्हॅल्यू मिळालेली आहे ती आपल्याला पूर्ण पल्स संपेपर्यंत काय करून ठेवावं लागते, होल्ड करून ठेवावे लागते. त्यामुळं फ्लॅट टॉप सॅम्पलिंग जनरेट करण्यासाठी जे सर्किट यूज केलं जातं दॅट इज कॉल्ड ॲज द सॅम्पलिंग अँड होल्ड सर्किट. आणि नॅचरल सॅम्पलिंग कुठल्या सर्किटमध्ये जनरेट करतो आपण? नॅचरल सॅम्पलिंग जनरेट करण्यासाठी आपण मल्टिप्लायर मॉड्युलेटर यूज करतो किंवा मल्टिप्लायरच्या इनपुटला मॉड्युलेटिंग सिग्नल आणि कॅरियर सिग्नल अप्लाय केला की आपल्याला नॅचरल सॅम्पल्ड आउटपुट मिळतं. आणि फ्लॅट टॉप सॅम्पल्ड आउटपुट मिळवण्यासाठी कुठलं सर्किट यूज करावं लागतं आपल्याला? दॅट इज नोन बाय द नेम ॲज सॅम्पलिंग अँड होल्ड circuit. That is the difference between natural sampling and flat top sampling. Is it clear the point? Yes, ma'am. Okay, so these are, after this we will see some comparison. आता एक्झाम मध्ये तुम्हाला कंपॅरिझन विचारत नाहीत, but just for
writing the additional information about this sampling types, we will see the comparison also. Okay, so once again I will revise sampling, natural sampling and flat top sampling. दोन्ही मध्ये कन्सेप्ट सेम आहे. मॉड्युलेटिंग सिग्नल, कॅरियर सिग्नल दोन्हीचे फॉर्म सेम आहेत. इथं ऍज इट इज ते मॉड्युलेटिंग सिग्नलला फॉलो करतं, म्हणजे नॅचरल फॉर्म मध्ये असतं. इथं कर्व मिळतो आपल्याला, त्यामुळे त्याला म्हणतात नॅचरल सॅम्पलिंग. आणि फ्लॅट टॉप सॅम्पलिंग मध्ये काय होतं, हा जो काही कर्वड पोर्शन आहे पल्सच्या ऑन पिरियडचा, तो ऍज इट इज न घेता आपण त्या सगळ्या व्हॅल्यूजचं ऍव्हरेज काढतो आणि ते जे काही ऍव्हरेज व्होल्टेज असेल ते ऍव्हरेज व्होल्टेज त्या पल्स ड्युरेशनला प्रत्येक ठिकाणी सेम असतं. ऑफ पिरियडला तर ते झिरोच असणार आहे बाय डिफॉल्ट. फक्त ऑन पिरियड मध्ये इथं ज्या मल्टिपल रेंजेस आहेत त्याचं आपण ऍव्हरेज घेतो आणि ते ऍव्हरेज व्होल्टेज त्या पल्सचं फायनल व्होल्टेज म्हणून तिथं आपण इंडिकेट करतो, विच इज सेम फॉर ऑल द पल्स ऑन पिरियड. नंतर ह्याच्यामध्ये नॅचरल सॅम्पलिंग मध्ये वी आर गिविंग दिस मॉड्युलेटिंग सिग्नल अँड कॅरियर सिग्नल ॲज इनपुट टू द मल्टिप्लायर, आणि मल्टिप्लायरच्या आउटपुटला आपल्याला नॅचरल सॅम्पल्ड सिग्नल मिळतो. आणि फ्लॅट टॉप सॅम्पलिंग मध्ये कुठलं सर्किट यूज करावं लागतं आपल्याला? विच सर्किट वी हॅव टू यूज इन फ्लॅट टॉप सॅम्पलिंग? कॅन एनीवन टेल? Which circuit we have to use for generation of flat top sampled signal? Which circuit we have to use? काय आहे तिथं सर्किटचं नाव काय सांगितलेलं आता? For generation of the flat top sampling? होल्ड सर्किट. Sample and hold circuit. Okay. So that explanation you have to write. दोन्हीचं theoretical explanation लिहायचं आणि त्याच्या waveforms properly draw करायच्या. Okay, if the question is asked, natural sampling and flat top sampling. Okay, then we are going to see the comparison between these two types of the sampling. Okay, screen is visible to all? Yes, ma'am. Just wait. So can anyone tell the points for comparison between these two, natural sampling and flat top sampling? पहिलं तर त्याचा कॅरियर कुठला असतो, मॉड्युलेटिंग सिग्नल कुठला असतो. So both are same for natural sampling and flat top sampling. Then what is the next parameter for comparison? Tell the points for comparison till it is opening. Points for comparison. काय असतील अजून कंपॅरिझनचे पॉइंट सांगा. Am I audible? Yes, ma'am. Just 1 minute. That screen is having some problem. I will share from mobile. Screen दिसते का तुम्हाला दुसरी? नाही मॅम. हॅलो. हा नाही दिसत ना? हा रेंजचा जरा नाही. इश्यू झालाय. 2 मिनिटं थांबा. I will share it from mobile if it is not visible. Just give me 1 minute.
Yes, now it might be visible. Yes. Yes, ma'am. Jan. It's visible. Okay. So these are the comparison points for natural PAM and flat top SAM. Flat top PAM. So PAM is nothing but it is same concept as that of सॅम्पलिंग. कारण मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं होतं पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशनशीच रिलेटेड सॅम्पलिंग प्रोसेस आहे. सॅम्पलिंग प्रोसेस इज नॉट रिलेटेड विथ पल्स विथ मॉड्युलेशन और पल्स पोझिशन मॉड्युलेशन. कारण सॅम्पलिंग मध्ये काय चेंज होतं त्या सिग्नलचं फक्त अँप्लिट्यूड चेंज होतं. Okay, that's why instead of natural sampling and flat top sampling, that can be also written as natural pulse amplitude modulation signal and flat top pulse amplitude modulation signal. So the points or parameters for comparison are nature of sampling, train of finite duration pulses, train of finite duration pulses. Then for this, the circuit arrangement, it uses a chopper circuit or it is also using the multiplier circuit, and here for flat top sampling generation, it is using the sample and hold circuit. Signal power, इथं the signal power increases with increase in the pulse width, and here it increases with, here also it increases with the pulse width. Some points are also सेम इन द कंपॅरिझन. असं नाही की कंपॅरिझन मध्ये प्रत्येक पॉइंट तुमचे डिफरंटच पाहिजेत, ह्याला काहीतरी वेगळं पाहिजे आणि ह्याला काहीतरी वेगळं पाहिजे. दॅट इज नॉट केस फॉर कंपॅरिझन. समटाइम्स आता दोन्हीकडं कॅरियर सिग्नल हे डिजिटल फॉर्म मध्ये आहे, दोन्हीमध्ये मॉड्युलेटिंग सिग्नल हा एनालॉग फॉर्म मध्ये आहे. असे जरी पॉइंट्स असतील तरी दॅट पॉइंट्स यू हॅव टू राईट इन द कंपॅरिझन. इफेक्ट ऑफ नॉइज बोथ आर हॅव्हिंग मॉडरेट waveforms you have to show, and also additionally you have to write the working principle that in natural sampling the amplitude is same as that of modulating signal, आणि flat top मध्ये instead of multiple ranges त्याचं average घेतलं जातं, and that average value is assigned to the voltage of the pulse. Okay, so that is the point natural sampling and flat top sampling. Okay, so I hope you are clear with that point, natural sampling and flat top sampling. After this, now we have to start with the generation process, and one more point here, sampling process जे आहे त्याला आपण quantization process सुद्धा म्हणतो. ओके, मग त्याच्यामध्ये आता क्वांटायझेशन प्रोसेसच्या पुढं किंवा पीसीएम मध्ये पल्स कोड मॉड्युलेशन मध्ये आपण बघूया व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ क्वांटायझेशन अँड व्हॉट इज यूज ऑफ दिस. मग डिजिटल मॉड्युलेशन मध्ये काय होतं, हे जे आपण ऍव्हरेज काढून इथं ह्याचं घेतलेलं आहे, एक ऍव्हरेज व्होल्टेज असाइन केलेलं आहे, ते ऍव्हरेज व्होल्टेजचं कन्व्हर्जन पुढं परत सपोज हे 2 व्होल्ट असेल तर ह्या 2 व्होल्ट ह्या डेसिमल व्हॅल्यूचं तिथं बिट्स मध्ये कन्व्हर्जन होतं इन द फॉर्म ऑफ 0 1 0. सो हाऊ यू विल इंडिकेट दिस 0 व्होल्ट इन द फॉर्म ऑफ बिट्स. 3 बिट मध्ये जर मला कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही 2 व्होल्ट कसं रिप्रेझेंट कराल तिथं. What is the binary number indicating 2? 3-bit binary number equivalent to 2. You tell me. 0 1 0 1 0. Yes, 0 1 0. मग हे पुढे डिजिटल पल्स मॉड्युलेशन मध्ये काय होतं, हे जे ऍव्हरेज व्होल्टेज आपण घेतलेलं आहे ह्या व्होल्टेजला जस्ट वी आर इंडिकेटिंग और वी आर सेंडिंग दिस व्होल्टेज इन द फॉर्म ऑफ सम बिट. इथे जर 1 व्होल्ट असेल तर ह्याला 0 0 1 म्हणून ट्रान्समिट करतो आपण, 2 असेल तर 0 1 0, 3 असेल तर 0 1 1. लाईक दॅट वी आर सेंडिंग इट इन द फॉर्म ऑफ बिट्स. ते आपण पीसीएम मध्ये बघूया पल्स कोड मॉड्युलेशन मध्ये. ओके, सध्या फक्त आपल्याला एवढ्या वेवफॉर्म ड्रॉ करायचे. सो कन्सेप्ट यू आर क्लिअर, ऑल ऑफ यू आर क्लिअर. नॅचरल सॅम्पलिंग आणि फ्लॅट टॉप सॅम्पलिंग. That question is asked in the exam. Explain the concept of flat top sampling and natural sampling, or it is also asked as explain the types of the sampling. Okay, then after this now we have to see the generation methods for pulse amplitude modulation, pulse position modulation and pulse width modulation. Okay, that is the last point from this chapter. How to generate the PAM signal
how to generate PPM signal and how to generate the pulse width modulation signal. Okay, so today we will see PAM modulator circuit. What is its circuit diagram to generate the PAM modulator, and that demodulator also we will see. Okay, so PAM modulator. आता PAM modulator, that modulator will generate which signal? PAM modulatorच्या आउटपुटला कुठला सिग्नल मिळणार आहे आपल्याला? लक्षात येते का? आता आपला सॅम्पलिंग हा पॉइंट पूर्ण संपलाय. आपण पहिल्यांदा बेसिक कन्सेप्ट पाहिला पीपीएम, पॅम आणि पीडब्ल्यूएम चा, त्याचं कंपॅरिझन बघितलं. त्यानंतर आपण सगळे सॅम्पलिंग डिटेल्स बघितले. सॅम्पलिंग म्हणजे काय, व्हॉट आर द टाइप्स ऑफ सॅम्पलिंग, हाऊ टू सॅम्पल अ सिग्नल, and definitions related to the sampling we have seen. Sampling theorem also we have studied, and today we have seen two types of the sampling, natural sampling आणि flat top sampling. ह्याच्यानंतर आपल्याला आता पुढे बघायचंय की हाऊ टू जनरेट. आपण फक्त कन्सेप्ट बघितला पॅम, पीपीएम आणि पीडब्ल्यूएम चा, आणि त्याचं कंपॅरिझन बघितलंय. आता पुढच्या पॉइंट मध्ये आपल्याला बघायचंय की व्हॉट आर द सर्किट्स टू जनरेट PAM signal, PPM signal and PWM signal. So today we will start with PAM modulator circuit. So PAM modulator circuit च्या आउटपुटला कुठला सिग्नल मिळेल आपल्याला? ऑब्विसली कुठल्या सिग्नलची जनरेशन मेथड बघतोय आपण आता इथं? PAM सिग्नल जनरेशन. हाऊ टू जनरेट द PAM. त्याचे आपण ब्लॉक डायग्राम बघितले ह्याच्या आधी आणि वेव्हफॉर्म बघितल्यात. पण इथं आपण ऍक्च्युअल सर्किट बघणार आहे, जे सर्किट यूज करून आपण पॅम सिग्नल जनरेट करू शकतो. ओके, सो इन एक्झाम द क्वेश्चन इज आस्क्ड, एक्सप्लेन द जनरेशन मेथड फॉर पॅम सिग्नल, और इट इज ऑल्सो आस्क्ड ॲज एक्सप्लेन द पॅम मॉड्युलेटर सर्किट. आता पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन सिग्नल जनरेट करण्यासाठी जे सर्किट आपण यूज करतो, दॅट सर्किट इज नथिंग बट इट इज सिंपल कॉम्बिनेशन ऑफ. कुठला आहे हे डिव्हाइस सांगा मला तुम्ही, जे इथे या सर्किट मध्ये यूज केलेलं आहे पॅम जनरेशन साठी. सर्किट डायग्राम म्हणजे ऑब्वियसली इट विल हॅव सम डिव्हाइसेस. विच डिव्हाइस इज शोन इन द डायग्राम? कुठले डिव्हाइस आहे ते सांगा मला डायग्राम मधलं. Which component is shown in the diagram? Which component is shown in the diagram? Is it diode? Is it resistor? Is it capacitor? Is it transistor? Is it BJT, FET? Which device it is shown? Diode. Where is the diode here in this circuit? Transistor. This is the transistor. Okay. So transistor चे कॉन्फिगरेशन तुम्ही बघितले आता वेगवेगळे. कॉमन इमिटर, कॉमन कलेक्टर, कॉमन बेस. So which configuration is mostly used out of that three configurations? Common gate. कॉमन बेस, कॉमन कलेक्टर आणि कॉमन इमिटर, या तीन पैकी कुठलं कॉन्फिगरेशन जास्त फायदेशीर असतं, जे प्रॅक्टिकली जास्त यूज होतं? दॅट आय एम आस्किंग. Common collector. Common collector or emitter, which one? Okay, so you might have studied it in with some different aspect. I will not comment on that. But here, whatever circuit it is used, that is common emitter circuit configuration. ट्रान्झिस्टर मधलं कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन इथे यूज केलेलं आहे. मी पहिल्यांदा तुम्हाला डायग्रामच एक्सप्लेन करते सो दॅट इट यू विल अंडरस्टँड इट प्रॉपरली. आता पॅम सिग्नल जनरेट करण्यासाठी ब्लॉक डायग्राम जे आपण बघितले होते, त्या ब्लॉक डायग्राम मध्ये कुठले ब्लॉक होते आपण यूज केलेले सांगा मला. ब्लॉक डायग्राम बघितली आपण पॅम सिग्नल जनरेट करण्यासाठी. सो व्हॉट, हाऊ वी जनरेट द पॅम सिग्नल बाय कन्सिडरिंग ब्लॉक डायग्राम. कुठले कुठले ब्लॉक यूज करतो आपण पॅम सिग्नल जनरेटर मध्ये? विच ब्लॉक्स वी आर युजिंग फॉर पॅम सिग्नल जनरेशन?
कुठले कुठले ब्लॉक यूज केलेत पॅम सिग्नल जनरेट करण्यासाठी? ब्लॉक डायग्राम बघितले ना आपण सॅम्पलिंगच्या वेळेस पॅमची. सो व्हॉट इज द ब्लॉक डायग्राम फॉर दॅट पॅम सर्किट जनरेशन? आपण सॅम्पलिंग थेरम मध्ये बघितली ना त्याची ब्लॉक डायग्राम. सो व्हॉट वेर द ब्लॉक्स इन द ब्लॉक डायग्राम? Just wait, I will show. कुठले कुठले ब्लॉक होते पॅम जनरेशनच्या ब्लॉक डायग्राम मध्ये? व्हॉट आर द ब्लॉक्स ऑब्वियसली? मल्टिप्लिकेशन. हे बघा इथं ही ब्लॉक डायग्राम आहे ना सॅम्पलिंगची. सॅम्पलिंग आणि पॅम हा कन्सेप्ट सेम आहे. जे काही आपण सॅम्पलिंग मध्ये बघितलंय ऑल दॅट इज ऍप्लिकेबल फॉर पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन सिग्नल. त्यामुळे सॅम्पलिंग ची जी आपण ब्लॉक डायग्राम बघितली होती हा एनालॉग सिग्नल, हा पिरियडिक सिग्नल किंवा इथं काय म्हणू शकतो आपण ह्याला डिजिटल सिग्नल. मग काय आहे त्याचा कन्सेप्ट बघा. एनालॉग सिग्नल आणि कॅरियर सिग्नल हे आपण कुठं अप्लाय केले होते तिथं मल्टिप्लायरला. इथं ह्या दोन्ही सिग्नलचं मल्टिप्लिकेशन होतं आणि मल्टिप्लायरच्या आउटपुटला काय मिळालेलं आहे आपल्याला? सॅम्पल्ड आउटपुट सिग्नल. ही झाली ब्लॉक डायग्राम. मग ह्या ब्लॉक डायग्रामलाच कन्सिडर करून त्याचं सर्किट सुद्धा आपण बिल्ड केलेलं आहे टू जनरेट द पॅम सिग्नल. मग ऑब्विसली ब्लॉक डायग्राम लक्षात ठेवायची कधीही. कुठल्याही सिग्नल जनरेशनची ब्लॉक डायग्राम जर तुम्हाला प्रॉपरली समजली तर तुम्ही त्याची सर्किट डायग्राम ड्रॉ करू शकता. आता हा मल्टिप्लायरला दोन इनपुट दिलेत एनालॉग सिग्नल आणि कॅरियर डिजिटल फॉर्म मधला. आउटपुटला मिळाला आपल्याला सॅम्पल्ड सिग्नल. मग सेम सर्किट डायग्राम मध्ये पण काय असणार आहे? इट विल ऑल्सो हॅव द सेम कन्सेप्ट. मग आता इथं जो ट्रान्झिस्टर आहे ह्याच्या एका टर्मिनलला आपण देतो मॉड्युलेटिंग सिग्नल. आता इथं 3 टर्मिनल आहेत. यू टेल मी दिस टर्मिनल जिथं एरो असतो तो कुठला टर्मिनल असतो ट्रान्झिस्टरचं? एरो इज शोइंग विच टर्मिनल? इमिटर बेस कलेक्टर. Tell me which is this terminal of this transistor out of emitter base collector? Emitter आहे. हा emitter आहे, हा बेस आहे आणि हा कलेक्टर आहे. ओके, सो आउट ऑफ emitter base collector we are connecting VCC to the collector. म्हणजे तिथं आपण सप्लाय कनेक्ट करतोय. पण ह्या ट्रान्झिस्टरच्या बेसला आपण कुठला सिग्नल अप्लाय केलाय बघा इथं. Which signal is applied at base of the transistor? हा बेस टर्मिनल झालं. मग ह्या ट्रान्झिस्टरच्या बेसला आपण काय मॉड्युलेटिंग सिग्नल. मॉड्युलेटिंग सिग्नल. आणि इथंच याच्या बेसला दुसरा सिग्नल कुठला कनेक्ट केलेला आपण? क्लॉक सिग्नल, और दॅट इज नथिंग बट डिजिटल सिग्नल विच इज आवर कॅरियर सिग्नल. ओके, सो दिस इज द बेसिक कन्सेप्ट. पहिल्यांदा आधी हा बेसिक कन्सेप्ट समजून घ्या. एक ट्रान्झिस्टर आपण यूज करतो. त्या ट्रान्झिस्टर मध्ये कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन यूज केलेलं असतं. ह्याच्या इमिटरला जे आपल्याला फायनल आउटपुट मिळतंय दॅट आउटपुट इज इन द फॉर्म ऑफ नॅचरल सॅम्पल्ड पॅम सिग्नल. आता हे जे पॅम मॉड्युलेटर बघतोय आपण तो कुठल्या सॅम्पलिंग प्रोसेस साठी बघतोय? नॅचरल सॅम्पलिंग साठी. किंवा जे काही पॅमचे बेसिक सर्किट असतात और बेसिक फॉर्म ऑफ पॅम सिग्नल इज गिव्हिंग अस द नॅचरल सॅम्पल्ड आउटपुट. मग इथं ह्याच्या इमिटरच्या आउटपुटला आपल्याला काय मिळणार आहे? पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन सिग्नल. मग त्याच्यासाठी काय केलेलं आहे? ह्याचं कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन यूज केलंय आणि याच्या बेसला वी आर गिव्हिंग 2 सिग्नल्स. वन इट इज modulating signal and another it is the digital signal which is in the form of pulses or which is in the form of clock. आता इथं फक्त काय डिफरन्स आहे की हा जो डिजिटल सिग्नल आहे, मी आता तुम्हाला सांगितलं होतं की डिजिटल सिग्नलच्या 2 व्हॅल्यूज असतात, एक 1 आणि एक 0. मग जेव्हा त्याची व्हॅल्यू 0 असते तेव्हा इट इज गिव्हिंग द 0 व्होल्टेज आणि जेव्हा त्या बीटची व्हॅल्यू 1 असते at that time it is giving the higher value or positive voltage value. Okay, but there are 2 types of the clocks. I will just show. आता इथं
जे काही क्लॉक आहेत किंवा जे डिजिटल पल्स असतात ते दोन टाईपचे असतात. एका पल्स मध्ये 1 म्हणजे पॉझिटिव्ह व्होल्टेज कन्सिडर होतं आणि 0 म्हणजे झिरो व्हॅल्यू कन्सिडर होती. अँड अनदर टाइप ऑफ क्लॉक पल्स इज देअर in which higher value is considered as 0 and lower value is considered as the negative values. Okay, I will just type here so that you will understand. इथं जो आपण तिथं कॅरियर अप्लाय केलेला आहे तो वेगळा क्लॉक सिग्नल अप्लाय केलेला आहे. बघा आता तुम्ही इथं आपलं जे रेग्युलर असतो कॅरियर सिग्नल त्याच्यामध्ये 0 means what? It is indicating 0 and 1 means it is indicating voltage value म्हणजे +3 असू द्या +4 असू द्या like that. But here if you see whatever is this, it is ह्याचं 0 म्हणजे काय? पॉझिटिव्ह व्होल्ट आणि 1 सॉरी ह्याची 1 व्हॅल्यू म्हणजे काय आहे? 0 व्होल्ट आणि ह्याची 0 व्हॅल्यू म्हणजे काय आहे? निगेटिव्ह व्होल्टेज. ओके, आय विल जस्ट राईट हिअर सो दॅट यू विल अंडरस्टँड. वेट 1 मिनिट. दोन टाईपचे क्लॉक सिग्नल असतात किंवा दोन टाईपचे डिजिटल सिग्नल असतात. दॅट ओनली वी विल सी टुडे. वी विल सी दिस डायग्राम इन द नेक्स्ट लेक्चर. ओके, आता आपण ज्या पल्सेस बघितल्या किंवा डिजिटल सिग्नल बघितल्या आतापर्यंत, कुठल्याही डिजिटल सिग्नल मध्ये 2 बीट असतात. त्यातला बीट 1 म्हणजे काय रिप्रेझेंट केलं होतं आपण ह्याच्या आधीच्या डिजिटल सिग्नल मध्ये? बीट 1 म्हणजे काय? सपोज 4 व्होल्ट त्याचा अँप्लिट्यूड आहे तर बीट 1 ची व्हॅल्यू किती होती तिथं? 4 व्होल्ट आणि बीट 0 ची व्हॅल्यू किती होती? व्हॉट वॉज द व्हॅल्यू फॉर बीट 0? So for digital clock pulses or for digital signal there are two types. There are two types of the signals. First one it is that is our regular signal जो आपण नेहमी यूज करतो. मग रेग्युलर सिग्नल मध्ये काय असतं? 2 बीट असतात, 1 and 0. There are 2 bits, 1 and 0 bit. Okay, so whatever is the 1, ह्याच्यामध्ये 1 काय रिप्रेझेंट करतो? 1 इज रिप्रेझेंटिंग हायर व्होल्टेज म्हणजे जे काही त्या पल्स व्होल्टेज असेल 2 व्होल्ट 3 व्होल्ट 4 व्होल्ट दॅट इज रिप्रेझेंटेड बाय द बीट ॲज 1. म्हणजे 1 बीट असेल तर तिथं काय अर्थ होतं त्याचं? तिथं व्होल्टेज आहे. आणि 0 हा काय इंडिकेट करतो? किती व्होल्टेज इंडिकेट करतो 0? सो लेट इट बी 3 व्होल्ट 4 व्होल्ट. हे झालं 1 साठी. आणि 0 चं व्होल्टेज किती असतं तिथं रिप्रेझेंट केलेलं? 0 इज नथिंग बट इंडिकेटिंग 0 व्होल्ट. हा झाला आपला रेग्युलर डिजिटल सिग्नल. बट द अनदर डिजिटल सिग्नल which is known as negative digital signal. ओके, त्याच्यामध्ये काय असतं? त्याच्यामध्ये सुद्धा 2च बीट असतात, 1 and 0. पण इथं बीट 1 is representing 0 volt and bit 0 is representing which value? आता 1 म्हणजे 0 व्होल्ट असेल तर 0 हा काय असणार आहे? ऑब्विसली 0 पेक्षा मी व्होल्टेजच्या Higher टर्म्स voltage. मध्ये बोलते. नाही इथं बघा, ह्या डायग्राम वरून तुमच्या लक्षात येईल. आता इथं ही जी लाईन आहे ही 0 व्होल्टची आहे पण ह्या 0 व्होल्टला आपण बीट 1 कन्सिडर केलंय. मग ऑब्विसली जे बीट 0 कन्सिडर करणार आहे आपण त्याचं व्होल्टेज काय असणार आहे? तिथं निगेटिव्ह व्होल्टेज असणार आहे. ओके, सो
रेग्युलर सिग्नल मध्ये सुद्धा 2 बीट असतात, 1 आणि 0. 1 इज रिप्रेझेंटिंग हायर व्होल्टेज आणि ऑब्विसली हे व्होल्टेज काय असतं इथं प्रत्येक वेळेस पॉझिटिव्हच असतं. हायर व्होल्टेज इज पॉझिटिव्ह. आणि निगेटिव्ह सिग्नल मध्ये काय असतं, 2च बीट असतात, 1 आणि 0. पण 1 बीट हे काय रिप्रेझेंट करतं तिथं 0 व्होल्ट. सो आय विल राईट हिअर 1 bit is representing 0 volt and 0 bit is representing, obviously it is representing the negative voltage value. Okay, so these are the two types of clock signals. मग ह्याच्यातला पहिला टाइप इथं दिलेला नाहीये. व्हॉट एव्हर इज दिस सेकंड टाइप, म्हणजे बघा इथं तुम्ही क्लॉक सिग्नल सुद्धा कसा दिसतोय, हायर व्होल्टेज म्हणजे 1 आहे ते 0 व्होल्ट आहे आणि 0 आहे ती कुठली व्हॅल्यू आहे तिथं व्होल्टेजची निगेटिव्ह आहे. ओके, तशा प्रकारचा क्लॉक इथं मॉड्युलेटिंग सिग्नल सोबत आपण इथं त्या बेसला दिलेला असतो. ओके, सो हाऊ इट वर्क्स दॅट वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर, बट ऍटलीस्ट आर यू क्लिअर विथ दिस डिफरन्स इन दिस टू क्लॉक सिग्नल्स? आपल्या रेग्युलर मध्ये कसं असतं, हे बघा कुठलाही जरी डिजिटल सिग्नल आपण म्हणलं तरी त्याच्यामध्ये 2च व्हॅल्यू असतात सिग्नलच्या, ऑब्विसली 0 अँड 1. मग आता आतापर्यंत आपण काय बघितलंय, 1 बीट म्हणजे काय रिप्रेझेंट करतो तो हायर व्होल्टेज, म्हणजे +3, +4, +5 दॅट इज रिप्रेझेंटेड बाय बीट 1. आणि बीट 0 काय रिप्रेझेंट करत होता तिथं 0 व्होल्ट. हा झाला रेग्युलर क्लॉक सिग्नल. बट अनदर टाइप ऑफ निगेटिव्ह क्लॉक सिग्नल इज देअर विच इज also using 1 and 0. पण त्याच्यामधला 1 बीट किती व्होल्ट रिप्रेझेंट करतो सांगा मला? what is represented by bit 1 in case of this negative clock? बीट 1 नी किती व्होल्ट रिप्रेझेंट झाला इथं निगेटिव्ह क्लॉक मध्ये? 0 व्होल्ट. 0. आणि बीट 0 नी काय रिप्रेझेंट होत आहे? निगेटिव्ह व्होल्टेज. निगेटिव्ह व्होल्टेज. मग ह्या दुसऱ्या प्रकारचा क्लॉक आपण इथं मॉड्युलेटिंग सिग्नल सोबत ह्याला देतो. का देतो? वी विल सी इन इट्स वर्किंग प्रिन्सिपल्स. ओनली दॅट these 2 points are remaining from this chapter. 3 points. PAM modulator circuit, how to generate PAM signal, how to demodulate the PAM signal, then how to generate this PWM signal and how to generate the PPM signal. And last one, it is pulse code modulation. Okay, so these are the points remaining from this chapter. Okay, so here if you see the working principle, I will just share these notes after the lecture with you. You just go through the working principle. Positive half cycle clock च्या positive ला काय होतं आणि negative ला काय होतं, so that you will understand this point better in tomorrow's lecture. Okay, so we will stop here. हा बोला. IAC ला कोणते चॅप्टर आहेत? फर्स्ट IAC ला? फर्स्ट IAC ला का? बाकी सब्जेक्टचे सांगितले का तुम्हाला? हा, लास्ट just wait, 1 minute.